येणार नाही. उद्या कर्जमाफी झाली तर एकट्या बच्चूभाऊंची कर्जमाफी होणार नाही. उद्या हमीभाव मिळाला तर एकट्या बच्चूभाऊंच्या रानाला हमीभाव मिळणार नाही. तो तुमच्या आमच्या सर्वांच्या रानाला हमीभाव मिळणारा ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आणि शेवटपर्यंत बच्चूभाऊंबरोबर या मागण्यांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे. बच्चूभाऊ, या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आर.आर. आबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर तुमच्या बरोबर उभा असेल एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो. आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. खर तर बैलगाडीतनं आम्ही दोघं उतरलो. मला भीती एकच होती की आजूबाजूला सगळी उंच माणसं आहेत, बच्चूभाऊ दिसतील, मी दिसणारच नाही. मला सहज कोणी हात डोक्याला धरून बाहेर काढलं तर मी बाहेर पडेन. पण बच्चूभाऊच्या कार्यकर्त्यांनी मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात आणि आम्हालाही उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.